नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग मित्र देविदास थोरात आणि आज पुन्हा आपल्याला एक आगळ्या वेगळ्या रानभाज्याविषयी माहिती सांगणार आहे। तर आता आपण सध्या माझ्या शेतातील आमचे बंधू कडोबाभाऊ थोरात यांच्या शेताजवळ आहेत आणि आपल्या जे पाठीमागे आपल्याला जे दिसत आहे तर हे मुरमटीचे झाड आहेत आणि बाबळीच्या झाडाप्रमाणे असतात, सेम असतं आणि त्याचबरोबर याला पिवळ्या रंगाची फुलं असतात आणि ही त्याबरोबर काटे पण याला असतात आणि अशा प्रकारे याला आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फुलवारा आलेला आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं या ठिकाणी असतात आणि त्यानंतर आता अशा प्रकारची मुरमटी येण्यास याला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतात की अतिशय सुंदर मित्रांनो याची भाजी लागते आणि जुने लोक म्हणतात की मटणापेक्षाही अतिशय सुंदर या मुरमटीची भाजी लागते आणि आयुर्वेदिक आहे मित्रांनो, आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे। कोणतंही केमिकल नाही, रासायनिक फवारणी मित्रांनो, देशी झाडं आहेत। अशा झाडांचे या ठिकाणी जतन झाले पाहिजे, आपल्या पिढीला असतील येणाऱ्या पुढील पिढीला असतील याची माहिती मिळाली पाहिजे या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवला आहे। आणि आता सध्या जे आहेत तर अशा या मुरमटीचे जे भाजी आहेत तर याचं अस्तित्व जे आहे तर संपल्या सारखेच आहे मित्रांनो। खूप तुरळक गावातून 2-5 ठिकाणी याचे झाडं असतील, नाहीतर आपल्याला अशा प्रकारचे झाडं या ठिकाणी बघायला मिळत नाही। तर अशा झाडाचं जतन झालं पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त देशी झाडं रानभाज्या यांचा उपयोग घेतला पाहिजे आणि आपल्या पुढील पिढीला देखील माहिती व्हावा या उद्देशानं मी निसर्ग मित्र देविदास थोरात हा व्हिडिओ बनवला आहे। तर आपण नक्कीच अशा झाडांचे संगोपन करावे एवढेच आपल्याला या माध्यमातून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।